last lecture we studied the merits and demerits of plane tabling. Also we studied the centering, setting the plane table, orientation, leveling the table, and also we see the four methods of plane table survey or plane tabling. First one is radiation, intersection, traversing and resection. For our syllabus, there is a detailed description of radiation method of plane tabling. Today we are going to learn the lecture number 5, that is radiation method of plane tabling. Lecture number 5. The title of this lecture is radiation method of plane टेबलिंग. याच्यामध्ये रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबलिंग, रेडिएशन मेथड की कशी वापरायची प्लेन टेबल सर्वे करत असताना रेडिएशन मेथडनं आपण सर्वे कशा पद्धतीने कंडक्ट करायचा या पद्धतीची थोडीशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघू रेडिएशन मेथडबद्दल थोडीशी त्यांनी 2-3 वाक्यामध्ये माहिती दिलेली आहे की दिस मेथड इज सुटेबल व्हेन एरिया इज accessible. बघा ही मेथड सुटेबल आहे या ठिकाणी एरिया accessible आहे. त्याचबरोबर तो एरिया हा स्मॉल असावा. बघा ही मेथड सुटेबल कधी आहे, accessible असावा एरिया, त्यानंतर स्मॉल असावा आणि विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल्स. बघा ही मेथड सुटेबल कुठं आहे, व्हेन एन एरिया इज ॲसेसिबल. तो एरिया ॲसेसिबल असावा, स्मॉल असावा आणि त्यानंतर त्याचबरोबर तो एरिया विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल्स, त्या ठिकाणी अडथळे नसावेत. बघा ही मेथड सुटेबल कधी होऊ शकते, एरिया ॲसेसिबल असावा, स्मॉल असावा, त्याचबरोबर विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल्स, त्या ठिकाणी अडथळे नसावेत. ही मेथड सुटेबल कधी होऊ शकते, या ठिकाणी तो एरिया हा ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे नसावेत, एरिया लहान असावा, ॲसेसिबल असावा, अशा पद्धतीच्या एरियामध्ये ही मेथड सुटेबल होऊ शकते. बघा नीट लक्ष द्या, ही मेथड कधी सुटेबल आहे, सुटेबल व्हेन एन एरिया इज ॲसेसिबल, स्मॉल अँड विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल. इट इज चीपली युज्ड फॉर लोकेटिंग द डिटेल्स फ्रॉम स्टेशन्स. स्टेशन्सपासून जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स दाखवण्यासाठी ही मेथड वापरलेली आहे. त्याचबरोबर कशी वापरली बघा, विच हॅव बीन प्रिव्हियसली इस्टॅब्लिश्ड बाय अदर मेथड्स ऑफ सर्विंग. कशी वापरली तर जे अदर मेथड्स ऑफ सर्विंग इस्टॅब्लिश केलेलं आहे त्यावरती परत एकदा लोकेटिंग करण्यासाठी ही मेथड वापरली आणि ती मेथड म्हणजे रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबलिंग. तर यामधली थोडीशी माहिती की एरिया ॲसेसिबल असावा, स्मॉल असावा, अडथळे कमी असावेत किंवा विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल नसावे. त्यानंतर चीपली युज्ड केलेली आहे, लोकेटिंग डिटेल्स फ्रॉम द स्टेशन. स्टेशनपासून जे काही डिटेल्स आहेत ते इंडिकेट करण्यासाठी, परंतु ते डिटेल्स सुरुवातीला दुसऱ्या सर्वेनं दाखवलेले आहेत किंवा प्रिव्हियसली इस्टॅब्लिश्ड बाय अदर मेथड्स ऑफ सर्विंग. अशा पद्धतीची माहिती आपण जनरल माहिती थोडीशी या प्रकरणाच्या सुरुवातीला बघितली की रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबलिंग. आता ॲक्च्युअली प्रोसेस कशी आहे, प्लेन टेबल सर्वे कसा करायचा ते आपण बघू. याच्यामध्ये आहे फर्स्ट पॉइंट, फाइंड आउट अ सुटेबल पॉइंट नियरली ॲट अ सेंटर ऑफ अ गिवन फील्ड फ्रॉम विच ऑल कॉर्नर पॉइंट्स आर विजिबल अँड ॲसेसिबल. फाइंड आउट अ सुटेबल पॉइंट नियरली ॲट सेंटर ऑफ फील्ड. फील्डच्या सेंटरला हा पॉइंट घेतलाय, फील्डच्या सेंटरला हा पॉइंट घेतलाय. याच्यापासून जे काही कॉर्नर पॉइंट्स आहेत हे कॉर्नर पॉइंट्स विजिबल अँड
ॲक्सेसिबल ते पॉईंट दृष्टीस पडतात. पॉईंट कुठं असावा? सेंटर ऑफ द फिल्डच्या सेंटरला पॉईंट्स असतात. त्या पॉईंट पासून कॉर्नर पॉईंट्स हे विजिबल आणि ॲक्सेसिबल असतात. हे झालं पहिला पॉईंट. हा सिलेक्टेड केलेला पॉईंट आहे इन्स्ट्रुमेंट स्टेशन. याच पॉईंटला काय म्हणायचं? द सिलेक्टेड पॉईंट इज अन इन्स्ट्रुमेंट स्टेशन दॅट इज पी. हा निवडलेला पॉईंट असेल इन्स्ट्रुमेंट स्टेशन पी. बघा प्रोसिजर मधला पॉईंट पहिला पॉईंट, प्रोसिजर मधला पहिला पॉईंट नीट लक्ष द्या. फाइंड आउट द सुटेबल पॉईंट नियरली ॲट द सेंटर ऑफ गिवन फील्ड from which all corner points are visible and accessible. The selected point is an instrument station. सिलेक्ट केलेला पॉइंट हा इन्स्ट्रुमेंट स्टेशन असेल. हा झाला पहिला पॉइंट. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा. सेट अ प्लेन टेबल एक्झॅक्टली अबोव द ग्राउंड स्टेशन. सेट अ प्लेन टेबल एक्झॅक्टली अबोव द ग्राउंड स्टेशन. या ठिकाणी जो निवडलेला पॉइंट आहे त्याच्यावरती तुमचा प्लेन टेबल जो आहे तो प्लेन टेबल त्यावरती सेट करायचा. त्यानंतर पुढे हा सेट करायचा विथ द हेल्प ऑफ यू फ्रेम. कशाच्या सहाय्याने? तर यू फ्रेमच्या सहाय्याने. जे काय यू फ्रेम आहे यू फ्रेमच्या सहाय्याने हा सेट करायचा. त्यानंतर लेवल इट बाय स्पिरिट लेवल. लेवल करायचं आहे स्पिरिट लेवलला. त्यानंतर याच्यामध्ये सिलेक्ट ए पॉइंट P on sheet so that it is exactly over the station P on the ground by use of U frame. बघा पॉइंट सिलेक्ट करायचा P. हा पॉइंट घ्यायचा तुम्ही शीटवर. घ्यायचा आहे हा पॉइंट घ्यायचा शीटवर आणि तो पॉइंट असावा एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन P. म्हणजे जो ग्राउंडवर पॉइंट घेतलाय त्या पॉइंटच्या अगदी वरती शीटवर P पॉइंट असावा. आणि हे घेत असताना हेल्प घ्यायचे विथ द हेल्प ऑफ यू फ्रेम किंवा विथ द यूज ऑफ यू फ्रेम. यू फ्रेमचा यूज करायचा आहे. त्यानंतर मार्क द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक मेरिडियन विथ द हेल्प ऑफ ट्रफ कंपास. ट्रफ कंपासच्या सहाय्याने डायरेक्शन घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे with the help of alidade च्या सहाय्याने जे काही कॉर्नर पॉइंट्स आहेत ते कॉर्नर पॉइंट्स जॉईन करून घ्यायचे. with the help of alidade जे काही कॉर्नर पॉइंट्स आहेत म्हणजे alidade ठेवून कॉर्नर पॉइंट्स जे आहेत ते कॉर्नर पॉइंट्स पूर्ण जॉईन करून घ्यायचे. बघा with the help of alidade अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट आहे. याच्या पद्धतीने इन्स्ट्रुमेंट असं मधल्या पॉइंटला ठेवायचं आणि कॉर्नर पॉइंट्स पर्यंत ते रेज जॉईन करून घ्यायचे. म्हणजे मधल्या पॉइंट पासून इकडे असे रेज जे आहेत ते रेज जॉईन करून घेण्यासाठी वापरायचं आहे इन्स्ट्रुमेंट alidade. alidade काय करायचं तर ड्रॉ द रेज फॉर ऑल corner points with the help of alidade ground station on a paper. जे काही पेपरवर ग्राउंड स्टेशनवर जे काही पॉइंट घेतलेले आहेत पेपरवर ते पॉइंट्स जोडण्यासाठी वापरायचं alidade. त्यानंतर याच्यामध्ये बघा पुढे काय म्हणतात तर मेजर द लेंथ ऑफ ऑल द रेज. पूर्ण जे काही रेज आहे त्या रेजची लेंथ मेजर करायची. परंतु लेंथ मेजर करत असताना कुठे घ्यायची इन्स्ट्रुमेंट स्टेशन टू द कॉर्नर पॉइंट्स. म्हणजे समजा आपलं इन्स्ट्रुमेंट स्टेशन आहे या पॉइंट पासून ते कॉर्नर पॉइंट्स पर्यंतची जी काही लेंथ आहे ती लेंथ मेजर करून घ्यायची. आणि ही लेंथ मेजर करत असताना आपल्याला वापरायचं आहे चेन ऑर टेप. लेंथ मेजर करण्यासाठी वापरायचं आहे चेन ऑर टेप. ती लेंथ मेजर करून घ्यायची. त्यानंतर नोट डाउन द लेंथ ऑफ एनी साइड ऑफ फील्ड फॉर चेकिंग
अँड ॲक्युरसी ऑफ फील्ड मार्क. एखाद्या साईडची लेंथ ही नोट डाऊन करायची कशासाठी तर ॲक्युरसी चेक करण्यासाठी. तो तुटपणा येतो नाही ते चेक करण्यासाठी एनी साईडची लेंथ ही नोट डाऊन करून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये पुढे बघा विथ द सुटेबल स्केल mark the position of ground station on a paper and join all the corner points to give the outline of the survey. बघा काय करायचं सुटेबल स्केल वापरून पोझिशन मार्क करायचं ग्राउंडवरची. मार्क द पोझिशन ऑफ ग्राउंड स्टेशन ऑन अ पेपर and join all the corner points to give the outline of the survey. सर्वेची आउटलाईन देण्यासाठी जे काय रेज आहे ते रेज जॉईन करायचे. त्याचबरोबर याच्यामध्ये सुटेबल स्केल वापरून पोझिशन जे आहे ते पोझिशन ग्राउंड स्टेशनचे पेपरवरती दाखवायचे किंवा मार्क करायचे. जॉईन ऑल द कॉर्नर पॉईंट्स जे काही कॉर्नर पॉईंट्स आहेत ते कॉर्नर पॉईंट्स जॉईन करायचे आणि त्या सर्वेची आउटलाईन द्यायची. अशा पद्धतीची प्रोसिजर आहे रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वेमध्ये. अशा पद्धतीची प्रोसेस आहे रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की या प्रोसेसमध्ये काय केले ते अजून परत व्हायचं होतो. फाइंड आउट द सुटेबल पॉईंट. एखादा पॉईंट तुम्ही निवडायचा. तो पॉईंट कसा असावा नियरली ॲट अ सेंटर ऑफ फील्ड. फील्डच्या सेंटरला असावा. त्यापासून from which all corner points are visible and accessible. This selected point P is an instrument station. हा पॉइंट कसा असेल इन्स्ट्रुमेंट स्टेशन असेल. त्यानंतर काय करायचं सेट प्लेन टेबल सेट करायचा. कसा सेट करायचा एक्झॅक्टली अबोव द ग्राउंड स्टेशन. ग्राउंड स्टेशनच्या वर तो प्लेन टेबल असावा. कशाने सेट करायचा विथ द हेल्प ऑफ यू फ्रेम. यू फ्रेमच्या सहाय्याने तो सेट करायचा. आणि कशाने लेवल करायचा तर लेवल बाय स्पिरिट लेवल. स्पिरिट लेवल तो लेवल करून घ्यायचा. सिलेक्ट ए पॉइंट पी ऑन द शीट सो दॅट इट इज एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन पी ऑन द ग्राउंड बाय द यूज ऑफ यू फ्रेम. शीटवरती पी पॉइंट सिलेक्ट करायचा. तो एक्झॅक्टली ओव्हर कसा असावा ग्राउंड स्टेशनचा जो काही पी पॉइंट आहे त्याच्यावरती असावा. आणि तो सिलेक्ट करण्यासाठी वापरायचा यू फ्रेम वापरायचे. त्यानंतर डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक मेरिडियन विथ द हेल्प ऑफ ट्रप कंपास. ट्रप कंपासच्या साईडने मॅग्नेटिक मेरिडियनच्या डायरेक्शन द्यायच्या. त्यानंतर पुढे विथ द हेल्प ऑफ ॲनिडेड ड्रॉ द रेज फॉर ऑल कॉर्नर पॉईंट्स. कॉर्नर पॉईंट्सला जे काही रेज घ्यायचे ते वापरायचे. ॲनिडेडच्या साईडने रेज घ्यायचे हे बघितलं. त्यानंतर याच्यामध्ये पुढे आपण बघणार आहोत की एनी साईडची लेंथ जी आहे किंवा लेंथ मेजर करायच्या. लेंथ मेजर करायच्या. प्रत्येक साईडच्या लेंथ मेजर करायच्या. त्या लेंथ कुठनं घ्यायच्या त्या मेजर द लेंथ ऑफ ऑल द रेज. प्रत्येक रेजची लेंथ मेजर करायची. कशी परंतु इन्स्ट्रुमेंट स्टेशन टू कॉर्नर पॉईंट. इन्स्ट्रुमेंट स्टेशनपासून कॉर्नर पॉईंट्सचे जे काही रेज आहेत त्यांची लेंथ मेजर करायची. ते मेजर करण्यासाठी वापरायचे चेन ऑर टेप. त्यानंतर याच्यामध्ये जे काय सुटेबल स्केल वापरून किंवा ज्या काही लेंथ आपण मेजर केलेली आहे त्या लेंथ एखाद्या साईडची लेंथ नोट डाऊन करून ठेवायची. नोट डाऊन करायची आणि ॲक्युरसी चेक करायची. त्यानंतर सुटेबल स्केल वापरून मार्क द पोझिशन ऑफ ग्राउंड स्टेशन ऑन पेपर. ग्राउंड स्टेशनची पोझिशन पेपरवर मार्क करायची. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं पूर्ण जे काही कॉर्नर पॉईंट्स आहेत ते कॉर्नर पॉईंट जॉईन करून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं सर्वेची आउटलाईन देता येते. हे झालं प्रोसिजर जे आहे रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे. याच्यामधली ही प्रोसिजर आहे. याच्यावर प्रश्न असा पडला जाऊ शकतो की राईट डाऊन द प्रोसिजर ऑफ रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे. त्यावेळेस
याचं उत्तर अशा पद्धतीने पॉईंट टाकून डिटेल वाक्य लिहिणं, मी थोडीशी डायग्राम काढणं, अशा पद्धतीने ते लिहिता येतं उत्तर. त्यानंतर याच्यामध्ये आपण मला बघितलं होतं की चेकिंग अँड ॲक्युरेसी ऑफ फील्डवर्क, जे आपण फील्डवर्क केलं आहे म्हणजे कागदावर रिझल्ट घेतला आहे आणि ॲक्युरेट किती आहे त्याला म्हणायचं चेकिंग ऑफ अन ॲक्युरेसी ऑफ फील्डवर्क. फील्डवर्कची ॲक्युरेसी किती आहे ते कसं बघायचं. तर बघा याच्यामध्ये मेजर द लेंथ ऑफ लाईन ऑन पेपर फॉर विच ग्राउंड मेजरमेंट इज टेकन अँड कन्वर्ट पेपर लेंथ इनटू ग्राउंड लेंथ. तर काय करायचं, लेंथ पहिल्यांदा मेजर करून घ्यायचं, ज्या काय पेपरवरच्या लेंथ आहे लाईनच्या लेंथ आहे ते मेजर करून घ्यायचं. त्याचबरोबर ग्राउंड मेजरमेंट जे आहे ते सुद्धा मेजरमेंट घ्यायचं. त्यानंतर कन्वर्ट पेपर लेंथ इनटू ग्राउंड लेंथ. बघा ग्राउंड लेंथ जे आहे पेपर लेंथ कन्वर्ट करायचे ग्राउंड लेंथ. बघा पेपर लेंथ जे आहे ती कन्वर्ट करायची ग्राउंड लेंथ. पेपर लेंथ कन्वर्ट करायचे ग्राउंड लेंथ मध्ये बाय द स्केल युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ प्लॅन. एखादं स्केल वापरून ते कन्वर्ट करायचं. फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल ग्राउंड लेंथ अँड कॅल्क्युलेटेड लेंथ फ्रॉम पेपर लेंथ. बघा ह्यामधला काय करायचं, ॲक्च्युअल लेंथ आणि कॅल्क्युलेटेड लेंथ ह्यामधला डिफरन्स किती आहे तो बघायचा आणि हा जो डिफरन्स आहे तो एक्सप्लेन करायचा इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज मध्ये. त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचा तर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज, पर्सेंटेजमध्ये हा डिफरन्स एक्सप्लेन करायचा. अशा पद्धतीची माहिती आपण याच्यामध्ये बघितली. इथं हे लेक्चर नंबर 5 रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबलिंग हे समाप्त होतं. याच्यावर डिस्क्रिप्टिव्हला बऱ्याच वेळा प्रश्न पडलेला आहे आणि यामधली माहिती सोपी आहे, व्यवस्थितरित्या लिहिता येणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्हला सुद्धा प्रश्न करू शकतो, प्लेन टेबल मेथड सुटेबल कधी होते, प्लेन टेबल मेथड सुटेबल कधी होते, किंवा व्हेन प्लेन टेबल मेथड प्लेन टेबल सर्वे मेथड इज सुटेबल, किंवा रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे इज सुटेबल कधी सुटेबल होऊ शकते, किंवा कोणत्या फॉर विच एरिया रेडिएशन मेथड ऑफ प्लेन टेबल सर्वे इज सुटेबल. कोणत्या एरियासाठी ही मेथड सुटेबल होऊ शकते, तर मला आपण बघितलं की एरिया इज ॲक्सेसिबल, स्मॉल अँड विदाउट टू मेनी ऑब्स्टॅकल. अशा पद्धतीच्या ह्यामध्ये ही सुटेबल होऊ शकते. हे बघितलं आपण ऑब्जेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्हला ही प्रोसिजर सांगत असताना हे डायग्राम सोबत केला, त्यानंतर प्रोसिजरमधले पॉईंट्स अशा पद्धतीने हे उत्तर लिहावं लागेल. इथं लेक्चर नंबर 5 समाप्त होतं.